नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आली. मनीषा हवलदार असं प्राध्यापिकेचं नाव आहे. मनीषा हवलदार फिजिक्सची प्राध्यापिका असल्याची माहिती आहे. मनीषा हवलदारला पुण्यातून ताब्यात घेतलंय. फिजिक्सचा पेपर फोडणाऱ्या आणखी एका मास्टर माइंडला अटक करण्यात आली. मनीषाने फिजिक्सचे प्रश्नही लीक केले होते. मनीषा सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत होती. एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. तर तिच्याकडे फिजिक्सच्या प्रश्नपत्रिकेचा ॲक्सेस होता आणि या सर्व प्रश्न तपासण्यात आल्याने हेच लीक झालेले प्रश्न आहेत नीटच्या पेपरमध्ये आल्याचं सुद्धा आढळलंय. आतापर्यंत राजधानी दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून तब्बल 11 आरोपींना अटक करण्यात आली. लातूर शहरातील चौथा डॉक्टर सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात आहे. सीबीआय पथकाकडून बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. लातूर शहरातील दयानंद गेट परिसरातील एका नामांकित खासगी बालरोग तज्ज्ञ डॉक्टरची चौकशी सुरू आहे. पुन्हा सीबीआयची हॉस्पिटलमध्ये छापेमारी पाहायला मिळालेली आहे. डॉक्टरांनी स्वतःच्या मुलासाठी पेपर विकत घेतल्याचा सीबीआयला संशय. आता शहरातील चौथा डॉक्टर हा सीबीआयच्या या चौकशीच्या फेऱ्यात आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आता प्रतिक्रिया दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी गंभीर दखल घेण्यात येईल असं योगेश कदमांनी म्हटलंय. दोषींवरती 101% कडक कारवाई होणार असं योगेश कदम यांनी म्हटलंय. तरुणांच्या भवितव्याशी खेळवण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर चुकीला माफी नाही असं योगेश कदम यांनी म्हटलंय. नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आमचं सरकार हे 100% गंभीर आहे. अर्थातच ही घटना नको घडायला हवी होती, परंतु जे काय झालेलं आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती 101% कडक कारवाई होणार. आपल्या तरुणांच्या भवितव्याशी जर का कोणी खेळायचा प्रयत्न केला असेल तर ह्या चुकीला माफी अजिबात नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.